हॅलो नमस्कार मैत्रिणींनो। तर ह्या व्हिडिओमध्ये इथं माझं जे डेलीचं जे रूटीन आहे ते मी इथं शेअर केलेलं आहे आणि मी इथं जॉब करते, त्यामुळे कशाप्रकारे मी रोज आवरून जाते हेच ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। माझा जो डेलीचा रूटीन असतो तो कशाप्रकारे असतो हे दाखवलेलं आहे, तर व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत पहा। माझे इथं कॉलेज म्हणजे माझी डिग्री झाल्यानंतर मी लगेच इथं मला जॉब मिळालेला होता। मी इथं जॉब करत होते, त्यानंतर लग्न झाले, लग्नानंतर सुद्धा मी 2 वर्ष जॉब केले। त्यानंतर इथं प्रेग्नन्सी तसंच डिलेव्हरीनंतर मी इथं जॉब सोडलेला होता। त्यानंतर आता 6 वर्ष झाले मी जॉबला जात नव्हते, घरीच होते आणि आता मी जॉबला पुन्हा जॉईन झालेला आहे। मी जानेवारीपासून जॉईन झालेला आहे जॉबला। तर कशाप्रकारे हा जो डेली रूटीन असतो तोच मी इथं तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे। तर सर्वात आधी मी इथं कुकर लावून घेतलेला आहे। कुकरला मी सगळं एकदमच लावतो, 2-3 जे पदार्थ असतात ते एकदमच लावतो, त्यामुळे काय होतं तुमचा वेळसुद्धा वाचतो आणि तसंच इथं तुमचं गॅससुद्धा वाया जात नाही। अशा प्रकारे मी कुकरला तांदूळ आहे ते पण कुकरलाच लावते, डाळ तसेच इथं काही उसळ बनवणार आहे त्याच्यासाठी मी इथं मूग देखील मी इथं डायरेक्टली इथं कुकरलाच लावून घेणार आहे। आता कुकर आहे ते इथं मी गॅसवरती ठेवून दिलेलं आहे आणि बाकीचे माझे जे कामं आहेत तोपर्यंत मी आवरून घेते, जसं की बाहेरचं अंगण असू दे साफ करायचं, तसेच इथं खोल्या असू दे ती लोटायचं वगैरे मी इथं ते कामं इथं आवरून घेतो तोपर्यंत। आणि असं नाही की मला इथं असं नाही की जॉब करायचं हे कंपल्सरीच आहे। इथं मी घरीच माझा मुलगासुद्धा शाळेला जातो आणि मी घरी इथं रिकामीच असते, त्यामुळे मी इथं पुन्हा ॲप्लिकेशन घातलेलं जॉबसाठी आणि मला इथं जॉबवरती येण्यासाठी त्यांनी बोलवलं आहे, त्यामुळे मी पुन्हा एकदा जॉईन झालेला आहे जॉबला। त्यानंतर इथं पाहू शकता तुम्ही कुकर आहे ते 3 शिट्या झाल्यानंतर सगळे जे मूग किंवा डाळ आहे ती व्यवस्थित असं शिजलेली आहे आणि मूग हे मी डायरेक्टली म्हणजे रात्रभर भिजत घातलेलं होतं, त्यामुळे शिजलेलं आहे लवकर। त्यानंतर आता मी उसळ बनवण्यासाठी घेणार आहे, त्याच्यासाठी मी इथं बारीक 2 कांदा चिरून घेतलेला आहे आणि आमटीसाठी सुद्धा मी इथं लसूण वगैरे आधीच सोलून घेतलेला आहे। दोन्ही एकाच वेळी मी इथं फोडणी देऊन घेणार आहे। आणि मी इथं गावाकडे राहते, मला इथून 7 किलोमीटर जावं लागतं माझ्या कामासाठी, कारण की काम आहे ते माझे जे वर्क आहे ते सिटीमध्ये आहे आणि मी इथं बसने जाते। नाहीतर माझे मिस्टर आहेत ते सकाळी जर जात असतील त्याच टायमिंगमध्ये, सकाळचे जे टायमिंग आहे ते दोघांचं सेम आहे, त्यामुळे ते मला तिथं सोडतात आणि त्यांच्या कामासाठी जातात आणि संध्याकाळी मी कंपल्सरी बसनंच यावं लागतं। आता इथं छान असं उसळ तयार झालेलं आहे आणि मुलांना सुद्धा उसळ आहे ते एकदम पौष्टिक असतं। मुगाचं किंवा आपण मुगाचे जे पदार्थ आहेत ते मुलांना इथं खूपच इथं पौष्टिक असतात, त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही बनवून देऊ शकता मुलांना डब्यात वगैरे। आणि इथं तुम्ही पाहू शकता मी इथं कोणत्याच प्रकारचे जर्मनीचे खूप सारी भांडी वापरत नाही। तुम्ही इथं एखादं 2 वापरू शकता, पण सगळ्याच इथं तुम्ही स्वयंपाकासाठी तुम्ही जर्मनची भांडी आहे ती कधीच वापरू नका, कारण ते हानिकारक असतात। मी इथं लोखंडाचं किंवा मी इथं स्टीलचंच भांडं वापरलेलं आहे। मला इथं ह्या व्हिडिओमध्ये सांगावं असं वाटलं, त्यामुळे मी इथं सांगितलेलं आहे। आणि काही जण इथं मुलांना प्लास्टिकचे डबे वगैरे देतात, तसं करू नका, तुम्ही स्टीलचा डबा मुलांना द्या जेवणासाठी। आता मी इथं आमटीला फोडणी देऊन घेणार आहे। सर्वात आधी इथं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी इथं मोहरी टाकलेला आहे, त्यानंतर ह्यामध्ये मी कांदा घातलेला आहे। कांदा भाजल्यानंतर ह्यामध्ये कढीपत्ता घालून घेतलेला आहे आणि मग त्यानंतर मी इथं हळद पावडर आणि जे माझे मसाले आहेत ते घालून इथं छान असं आमटीला फोडणी देऊन घेतलेलं आहे। मुगाची आमटी बनवलेली आहे। त्यानंतर मी इथं बाकीचे जे काम असतात ते जसं की कपडे धुवायचं तर काम वगैरे आवरलेलं आहे आणि ह्यालासुद्धा म्हणजे माझ्या मुलग्यालासुद्धा शाळेसाठी आवरावं लागतं, त्यामुळे त्यालासुद्धा आवरून घेतलेलं आहे आणि 10च्या आतच आम्हाला आवरायला लागतं। आणि माझे मिस्टरसुद्धा म्हणजे ते ऑडिट करतात, त्यांचे कधी म्हणजे ऑडिट आहेत ते दुसऱ्या गावालासुद्धा असतात, त्यामुळे आम्ही घरी मी आणि माझा मुलगाच राहतो, त्यामुळे ह्याला सोडायचं वगैरे असतं, त्यामुळे आम्हाला 10च्या आतमध्येच आवरून मग मी कामावर जाते आणि ह्याला सोडते आणि मग मी कामाला जाते आणि 10:30 मध्ये माझे ऑफिस आहे ते 10:30 वाजता चालू होतं। आता इथं आमटी तयार झालेली आहे। आता मी इथं सगळं आवरून इथं डबे वगैरे बांधून ठेवलेला आहे आणि हा बघा हा अजून अभ्याससुद्धा केलेला नाही, त्यामुळे इथं सकाळी अभ्यास करत आहे।
आता इथं डबा वगैरे बांधून घेतलेला आहे, हा त्याचा आणि माझा, आणि हा त्याची बॅग आहे, त्याच्यापेक्षा तर त्याची बॅगच ओझी आहे। आता तो इथं शाळेला जाण्यासाठी तयार झालेला आहे, त्याला सोडून मी सुद्धा इथं कामावरती जाणार आहे। आता मी सुद्धा इथं आवरलेले आहे आणि इथं घरातून लवकर निघावं लागतं, त्याला सोडून इथं मी बसनं जायला लागतं आणि बसमध्ये सुद्धा इथं खूप गर्दी असते। मी कर्नाटकात राहतो आणि बस इथं फ्री असल्यामुळे खूपच गर्दी होते आजकाल बसनं जाण्यासाठी। तर व्हिडिओ कसा वाटला हे कळवा आणि आवडल्यास इथं सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।